त्यांनी एक फरमान काढले, रागाच्या भरातच फरमान काढले, पण आम्ही सांगतोय ना राणा भाऊजी, तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका सा. कसलं फरमान? तुमच्याशी कधी बी कुणी बोलायचं नाही, तुमची गाठभेट घ्यायची नाही, तुम्हाला कुणी बी काही मदत करायची नाही. राणा, अरे असं काय वनवाशागत तोंड करून बसलायस? वहिनी नाही म्हणून कर्म ना होय तुला? तू नुसतं खाली बोल. आत्ताच्या शाळेत जातो आणि वहिनीला घेऊन येतो बघ. काय झालं राणा? अरे काय झालं सांग की. काय झालं? बरकत, मला सांग, माझं घरातल्या कुणा संकट वैर आहे काय? मग आबा असं का करायलाय? काय केलं आबानी? माझ्या संकट कुणी बोलायचं नाही असं सांगितलंय. आता हे कोणी सांगितलं तुला? वहिनींनी. अरे राणा, वहिनीच काय करायस तू? त्यासनी चढवून वाढवून सांगायची सवय आहे. बरकत, तुला 1000 टाइम सांगितलंय वहिनी असं काय बी करणार नाहीत म्हणून. ते असं का करतील? अरे राणा, वहिनींचा ऐकण्यात धचा मा झाला असेल. हे बघ, तू जास्त विचार नका करूस. हा, त्या खोटं बोलणार नाहीत. राणा, वहिनींचं जसं ऐकतोस तसं साहेबांचं आणि गोदाकाचं ऐकलंस तर समजा नीट होईल बघ. बरं चल, तू जास्त विचार करू नकोस. हा, आपण काहीतरी कामाला लागूया. चल, म्हणजे डोसक्यात विचार येणार नाहीत. चल. साहेबरावला का नाही आणला अजून? ते आज शेतात काय काम नाही ना साहेबरावचं, म्हणून नाही आणलं. चल, तो आपण जाऊया कामाला. आपण त्याला कधी काम देतोय? तुला माहित आहे ना व, त्याच्या बिगर मला काय बी गमत नाही म्हणून. बर, उद्या आणतो. आता मला लय कंटाळा आलाय. नाही, तू आता जा आणि साहेबरावला घेऊन ये. राणा, ते काय ते? मी साहेबरावला वाड्यात आणायला गेलतो, पण साहेब म्हणाले साहेबराव आता वाड्यातच राहणार. जोर तू वाड्यात येत नाहीस तोवर तुझ्या बरोबर कोणी बी बोलणार नाही असं म्हणाले. घरच्या झगड्यात मुख्य जनावराला का ताप? अरे आपल्या रानाकडे जायचंय. चल चल, या या, चला रे. चल चल लवकर, चला. चल चल चल, लय भारी गंडीवला त्या काकाला. पैसे म्हणला की लगेच गेलो बाटला. अरे मला माहिती होतं म्हणून तर मी तुम्हाला आयडिया दिली. जाम संतर असेल त्या काकाची. ए थांबा रे. अरे राणाचा फोन आहे, थांबा. बोल रे. अरे कुठं गायब झालायस रे? अरे एवढी खंडीभर कामं पडली शेतात. अरे कामाचं सोड, त्या कामापरीच महत्वाचं काम केले मी आता. कुठलं? तुला साहेबराव पाहिजे होता ना व? अरे मिळवला की मग तुझ्यासाठी. हा हे बघ, अरे मी आणि आपली बारकी वांढर साहेबरावला घेऊन आलो शेतात. खरंच सांगायलायस काय? अरे आता खोटं कशाला सांगू. थांब एक मिनिट थांब. साहेबराव, अरे आपल्या राणाचा फोन आहे, त्याला जरा हाक मार. ऐकलंस काय? बरोबर, आलो लगेच येतो. थांब. हा,
हो एकदम बरोबर टायमाला आलात तुम्ही. काय झालं? एवढी सगळी तयारी कसली? आपला दोस्त यायलाय. कोण? कोण काय? आपला साहेबराव. वय खरंच? अहो म्हणून तर एवढी समधी तयारी करायलोय. छान. म्हणजे आबांचा राग हळूहळू कमी होतोय तर. हा. चल साहेबराव. राणाला भेटणार आहेस ना तू? चल. चल साहेबराव. साहेबराव. कसा आहे रे तू? मी तुला एकटाच सोडून आलो ना वाड्यावर. अरे मला बी 1 मिनिट बी गमत नव्हतं इकडे. चल पहिलं काय तर खाऊन घे. चल चल, ये. चल साहेबराव. चल 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 चल. ये इकडे. ये ये इकडे. ए थांब. साहेबराव न्यायला आलो नाही म्हणून रागवलं नाहीस ना? आता आता काय बी काळजी करू नकस. तू इकडंच राहायचं. तू मी आणि अंजलीबाई मस्त पैकी राहू काय? आणि आम्ही तुम्ही येऊन जाऊन करायचं. हे भारी आहे की तुझं. साहेबरावला आणला आम्ही आणि राहणार तू वय. अरे साहेबरावला आणताना लय कसरत झाली आमची. हा का रे? आबांच्या लय इनवण्या करायला लागल्यात काय? अजिबात नाही. त्यांना कळूच दिलं नाही आम्ही. म्हणजे आम्ही लई भारी डाव खेळला बघ. ते बेगावचं काका बसलं होतं पहार देत. त्यांना बरोबर शेंडी लावली. काकात गेला आणि आम्ही चांगलाच डाव साधला बघ. तेव्हा साहेबराव पण तयारीत होता. तेव्हा साहेबरावला घेऊन पळतच सुटलो बघ आम्ही. आणि इथं आल्यावरच दम घेतला. वहिनी लय दमलोय. जरा चहा आणि फव करा की. हा म्हणजे तुम्ही चोरी केलीत? चोरी नाही. साहेबराव आपलाय. त्या साहेबरावला घेऊन आलो आम्ही. आबांच्या परवानगी शिवाय साहेबरावांना तुम्ही इथे आणलं म्हणजे ही एका प्रकारची चोरीच झाली. तुम्ही असं वागायला नको होतं. अहो पर आबासनी सांगितलं असतं तर तिने साहेबरावला सोडलं असतं काय? आजचे काम केले असं केलं तर चालतंय. हा काय रे? मला नाही पटत आहे. अहो पण वहिनी अंजलीबाई बरोबर बोलतात. अरे मला वाटलं तुम्ही आबांच्या परवानगीने साहेबरावला घेऊन आलात म्हणून. आता काय करायचं? चूक सुधारायची. साहेबरावाला परत नेऊन सोडायचं. पण आम्ही किती काय काय करून आणले साहेबरावला. होय हे काय नाही. आबांच्या परवानगीने आणलं असतं तर चाललं असतं. ते एक काम करा, साहेबरावला परत सोडून या. जा. अजिबात नाही. आता परत गेलो तर काका जीवच घेतील आमचा. होय मेरा बी राजीनामा. मी काय नाही जाणार परत तिकडे. हा अरे साहेब इथं आले बिले तर आपली तिथं वाजत गाजत मिरवणूक निघल. चल आंबा आता तुला अजिबात सोडणार नाही. मामनजी ते तुम्हाला मुंबईवर नाही का अर्जंट फोन आलाय बघा. मी जाऊन फोन घेऊन येतोय. तवर इथनं अजिबात हालायचं नाही. चल चंदी तुम्ही जावा शेतावर. पण आबांनी आलायचं नाही सांगितलंय. मामनजीसनी काय सांगायचं ते आम्ही बघतो. आबा याच्या आत तू सटक.